एवढ्या कडक उन्हाळ्यात महाराष्ट्रातील कुठल्याही नेत्याने किंवा आमदाराने गड सर केलेलं बघितलंय काय? असं तुमच्या नजरेत कधी आलंय काय? तर असा तसा गड नव्हे तर प्रचितगड सारखा बलाढ्य गड सह्याद्री प्रतिष्ठान सारख्या एवढ्या मोठ्या संस्थेचा अध्यक्ष कधी भाऊक होताना बघितलाय काय? गडावर येऊन कुठल्याही नेत्याला असं घामाघूम झालेलं बघितलंय काय? छत्रपती शिवरायांचा अभिनय करणाऱ्यांसमोर कधीही कुठल्या नेत्याने पाया पडलेलं बघितलंय काय? असा कुठला आमदार भंडाऱ्यात नसताना बघितलाय काय? गड संवर्धन करणाऱ्यांसोबत असा आमदार कधी जेवताना बघितलाय काय? तर हे फक्त जमले शिराळचे आमदार सत्यजित देशमुख यांना. तर मित्रांनो, शेवटी तो सोनेरी क्षण आला ज्यावेळी प्रचितगडावर 5 तोफगाडे छत्रपती शिवरायांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. तर मित्रांनो, ह्या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य होते आमदार सत्यजित देशमुख. अहो, ह्या गडावर कधीच कुठला आमदार आला नाही आणि येणार पण नाही, कारण हा गड चांदोलीच्या जंगलाच्या शेजारी आहे आणि हा गड सर करायचं कुणाचं बी काम नव्हतं. ह्या गडावर फक्त वाघ, वारा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे येऊ शकतात. तर ह्या कार्यक्रमात सत्यजित भाऊंनाच का बोलण्यात आलं? तर मित्रांनो, विषय असा झाला की ह्या 5 तोफगाड्यांना जेव्हा नवीन जीवन देण्यासाठी जेव्हा होता तेव्हा खूप सारे लोक, त्याचबरोबर प्रतिष्ठान, खूप साऱ्या संस्था पुढे आल्या. तर आम्हाला मोहिमेदरम्यानच्या परवानग्या पाहिजे होत्या, त्या सत्यजित भाऊंमुळेच मिळाल्या आणि ह्या मिळालेल्या परवानग्यांमुळेच ही मोहीम पार पडू शकली मित्रांनो. आणि भाऊंनी शब्द दिलाय इथून पुढे काही पण गड संवर्धनाविषयी कामे असतील तरी भाऊ वैयक्तिक लक्ष घालून करणार. आणि ह्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे व या गडावर काम केलेल्या प्रत्येक दुर्गसेवकाचे, त्याचबरोबर निधी दिलेल्या प्रत्येक व्यक्तीचा, चांदोलीतील वन अधिकाऱ्यांचा आणि डायरेक्ट इनडायरेक्ट या मोहिमेत सहभागी असलेल्यांचा सगळ्यांचा आभार.